नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज स्पेशल मी किचन कसे मी स्वतःचं क्लीन करते याच्यावर मी ब्लॉग बनवलेला आहे. तर बघा, मी सर्वप्रथम सर्व माझं जे आहे त्याच्यावरती जो कचरा वगैरे झालेला आहे किंवा भाजी वगैरे कट करताना मी जे भाज्यांचे तुकडे किंवा भाकरी वगैरे करताना पीठ वगैरे सांडलेलं असेल हे बघू शकता की मी गॅसवर किती म्हणजे पिठाने हे केलेले. तर पटपट मी भांडी वगैरे घासून घेतली, कारण की चहाची वगैरे 5 वाजताच्या चहाची सुद्धा भांडी खूप पडली होती आणि भरपूर म्हणजे भांडी अशी पडली होती. मी दुपारी सुद्धा घासली नव्हती, मग म्हटलं एकदम सगळी घासावी. आणि आम्ही रोज संध्याकाळी म्हणजे नाही का गॅस वगैरे सगळं स्वच्छ पुसून घेतो, त्यासोबत गॅसवरच्या शेगड्या वगैरे सुद्धा आम्ही धुवून घेतो रोज, कारण की आम्हाला ती सवयच लागलेली आहे. इथे मी पटपट भांडी वगैरे घासून घेतली. भरपूर भांडी होती आणि त्याच्यातून मी दुपारपासून भांडी घासलेली नव्हती, त्याच्यामुळं भरपूर मला असा कंटाळा आला होता. पण असं वाटलं की बाबा आपण केल्याशिवाय तरी नाही का उद्या जरी ठेवली तरी आपल्यालाच ते घासायचे. त्याच्यामुळं मी पटपट अशी भांडी धुवून घेतली. भांडी धुताना मला एवढा कंटाळा येत होता, तरी पण म्हटलं की नाही भांडी घासायची आहेत. शेवट राहिलेला हा तवा, आता तुम्ही बघू शकता हा तवा किती म्हणजे नाही का मी भाकरी केलेली आहे ते किती खराब झालेला आहे आणि खूप काळाही झालेला आहे. मग त्याच्यामुळे मी असं आमच्या घरात गोटा साबण आणलेला आहे सासूबाईंनी, तर तो असा थोडासा घेतला आणि पूर्ण असं जोर लावून तवा घासलेला आहे. तर इतका स्वच्छ आणि इतका पांढरा तवा निघतो ना आणि मग मला असं स्वच्छ असं तवा पाहिला ना की खूप असं भाकरी करूशा वाटतात आणि छान वाटतं खूप. तर बघू शकता बघा किती पांढरा असा तवा निघलेला आहे. मग तवा असा पांढरा निघाला ना की मला इतका आनंद होतो ना, म्हणजे खूप छान वाटतं. तर बघू शकता तुम्ही पाठीमागून नाही निघला, त्याच्यामुळं नाही जास्त लक्ष दिलं त्याच्याकडे आणि तुम्ही नका देऊ. मग त्यानंतर मी इथं गॅस घासायला घेतला, कारण की दुपारी पण मी मटण म्हणजे आमच्यात मटण आणलं होतं, त्याच्यामुळं गॅससुद्धा खूप खराब झालं होतं. आणि असंच माझं सारखं काही ना काहीतरी बनवायचं चालत असतं गॅसवर दुपारचं, त्याच्यामुळं खूप किचनही खूप घाण झालं होतं. आणि आम्ही ते काय केलं मार्बल लावल्यामुळं, ते आमच्यात लहान मुलं असल्यामुळं मार्बल थोडंसं निघालेलं होतं, तर वरचं मी सगळं काढून वगैरे घेतलं. मग गॅस इथं पुसून घेतला मी पटकन, कारण की मला इतका कंटाळा आला होता. आणि हा मी ब्लॉग स्पेशली म्हणजे संध्याकाळचं बनवते आणि मी एवढं कंटाळले होते तरी म्हटलं की नाही केलं पाहिजे आणि तुम्हाला हे दाखवलं पाहिजे. तर इथं बघू शकता मी पटपट पुसून घेते गॅस. तर गॅस मी स्वच्छ असा पुसला. तर गॅसच्या बटनांवर सुद्धा मी भाकरी केलेलं पीठ खूप सांडलं होतं आणि इथं माझ्याकडून चुकून मी गॅस पुसता चालू बटन झालं माझ्याकडून गॅसचं. तर इथं थोडं पीठ लागलं होतं गॅसच्या बटनाला, ते पुसलं पण ते काही निघालं नाही. त्याच्यामुळं परत मी ट्राय केलं पण काय ते निघालं नाही. मग मी म्हटलं जाऊ दे उद्या परत त्याला घासेल, कारण की आत्ता संध्याकाळची वेळ आणि कंटाळासुद्धा खूप आला होता. मग ते सगळं किचन वगैरे घासून घेतलेलं, मस्त असं पुसून घेतलं. वरचे मार्बल वगैरे सुद्धा पुसून घेतलं. आणि आमच्या इकडं संध्याकाळचे म्हणजे नाही का झुरळं वगैरे फिरतात, त्याच्यामुळं नाही का पुसूनच घ्यावं लागतं. आणि वरचे मार्बल वगैरे सुद्धा मी पुसून घेतले. खालचं सगळं ते मार्बल वगैरे टाकलं आम्ही किंवा नाही का वॉलपेपर टाकला ते सुद्धा पुसून घेतलं. हे आम्ही स्टाईल पुसली वरची, कारण की रोजच पुसावी लागते नाही का, हे असतात झुरळ वगैरे असतात, त्याच्यामुळे पुसून घेते मी रोजच. मग आता इथं सगळं माझं काम झालेलं आहे संपूर्ण. मी खूप कंटाळलेले होते. तर आहे शेवटचा माझा ट्रायल बघा. मी आधीचं माझं जे किचन होतं ते बघा आणि आत्ताचं जे पूर्ण क्लीन झालेलं आहे ते बघा. संध्याकाळी असं किचन घेऊन झोपलं ना म्हणजे खरंच खूप छान वाटतं. आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि मलाही सपोर्ट करा, कारण की आपला मराठी माणूस जेवढा पुढं जाईल तेवढं महाराष्ट्रही छान होईल. धन्यवाद.